राज्य शासनाच्या निर्णयानंतर जवळपास 116 दुय्यम कारागृह बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील दुय्यम कारागृह देखील आता आज या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलीस यंत्रणा या ठिकाणी आलेली आहे आणि जवळपास 20 कैद्यांची रवानगी ही आता नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये करण्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानंतर त्यांची रवानगीसाठी एक व्हॅन देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की या बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या या सुरक्षेमध्ये कैद्यांची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी ही सुरू आहे आणि जवळपास महसूल विभागाकडे दुय्यम कारागृहाची पूर्ण देखभाल दुरुस्तीचा सगळ्या गोष्टी होत्या, मात्र आता त्या पूर्णपणे गृह खात्याकडे देण्यात आलेल्या आहे। आता राज्यातील जवळपास 116 कारागृहापैकी 80 कारागृह हे जवळपास बंदच झालेली होती। त्यातली 36 कारागृह आहे ही सध्या स्थितीला सुरू होती। त्यात कोपरगावचं देखील दुय्यम कारागृह होते आणि ते दुय्यम कारागृह आता बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर इथून कैद्यांची रवानगी ही करण्यात येत आहे। जवळपास आता दुय्यम कारागृह हे यांना टाळच बसणार आहे, टाळ लागणार आहे। कॅमेरामॅन शहबाज कुरेशीसह स्वप्नील कोपरे, कोपरगाव।